विठुराया, तुझं अस्तित्व फक्त मंदिरातच नाही तर काष्टी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र आहे. तू या भूताच्या माळावर अवतरलास आणि लोकांचा विरोधच शांत झाला बघ. काही नाठाळांचे डोळे उघडावे म्हणून तुला ही लीला करावी लागली. माहितीये मला हेही माहितीये की गावातली काही लोक तयार नाही आहेत शाळा उभारण्यासाठी. पण माझ्यावर विश्वास ठेव विठुराय, मी त्यांना तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. विठुराया, तुझ्या प्रेरणेनं त्या मोहितरावचं आव्हान स्वीकारलं. इतक्या मेहनतीनं पाठपुरावा करून ही जमीन मिळवली. देणगीसाठी प्रयत्न करते मी अजून. मी तुला काय सांगते अरे, तुला तर या इंदूची धडपड माहितीच आहे. व्यंकू महाराज म्हणतात की विठुराया प्रत्येक चांगल्या कामात असतो. आता तुझ्या कृपेनं ह्या माळावर शाळा सुरू होणार. पण विठुराया, माझी एक इच्छा आहे रे, म्हणजे या पुण्याच्या कामात गावकऱ्यांचाही सहभाग पाहिजे. विठ्ठल 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 असं म्हणत सगळ्यांनी कामं केली पाहिजेत. कोणी विटा व्हायला पाहिजेत, कोणी माती व्हायली पाहिजे. सगळ्यांच्या घामातून ही शाळेची इमारत उभी राहिली पाहिजे. म्हणजे फक्त शाळेची इमारत नाही राहणार, सगळ्यांच्या श्रमातून समर्पणातून भक्तीतून उभा राहिलेलं विद्या मंदिर होईल. सामूहिक प्रयत्नांचं प्रतीक बने. विठुराया, पाठी राखा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो महाराज, आम्ही काय ऐकतोय? हो ना, ते मोहितरावाची माणसं सगळ्या गावात दवंडी पिटत फिरत आहेत की आपल्या हिंदूचा मंदिरात सत्कार करणार आहे. म्हणजे आमच्या कानावर तर विश्वासच नाही बसला महाराज. नाही पण खरं आहे ते. काल रात्रीच मोहितराव आमच्या घरी येऊन गेले सत्कारा संदर्भात सांगायला. नाही नाही नाही, हे बघा महाराज, पण इंदूने हा सत्कार स्वीकारू नये असंच मला वाटतं. हो ना, म्हणजे त्या मोहितरावाने काय कमी त्रास दिलाय का आपल्या हिंदूला? अहो, नालायक माणूस येतो. नको नको ते आरोप केलेत, लोकांना सांगून चिखलफेक केली त्यांनी आपल्या हिंदूवर. बाळंबट. माणसं बदलतात. नाही बर का महाराज, म्हणजे मोहितराव सारखा माणूस नाही बदलणार. नाही, मला मान्य आहे जरा नाठा राजकारणी आहेत ते. हा, पण कसं आहे, हिंदूचं एवढं चांगलं काम पाहून कदाचित त्यांचे डोळे उघडलेही असतील. कसं आहे, आता तोंडावर निवडणुका येत आहेत, सरपंच पद टिकवायचं असेल त्यांना. हे कारण असू शकतं बरं का महाराज. कारण काही का असे ना, एका चांगल्या कामासाठी हिंदूचा सत्कार होतोय ना, आपल्यासाठी ते महत्वाचं. अहो पण महाराज, त्या मोहितरावच्या मनात काय असेल ते सगळं विठुराया जाणे. करता करविता तोय, आपण फक्त बघत राहायचं. अरे, ज्यांनी सत्कार आयोजित केलाय ते मोहितराव कुठे आहेत? युवा नेते ना ते कधी वेळेवर आलेत का? वाट बघत बसा त्यांची. पण या मोहितरावाला आज आपली हिंदूचा सत्कार करायचा आहे, हे काय माझ्या मनाला पटत ना बाबा. आशा बा ठेवलाय ना सत्कार, मग जाऊ दे ना. अरे हो, पण ते येणार केव्हा मग? आले बघा. आले. गावाचा अभिमान युवांचा, मोहितराव बोडके पाटलांचा, मोहितराव बोडके पाटलांचा, मोहितराव बोडके पाटलांचा. 1 2 3 4 मोहितरावांचा जय श्रीराम. नाही, आम्हाला मान्य आहे,
आम्हाला यायला जरा उशीरच झाला, पण कसं आहे, सरपंच आहेत आम्ही, जबाबदारी आहे आमच्यावर, उशिरा होणारच हा? पण तरी सुद्धा व्यंकट महाराज दिलगिरी व्यक्त करतो बर. अहो इंद्रायणी देवी, अहो तिकडं काय करताय तुम्ही? या या बसा इथं. अहो आजच्या सत्कार मूर्ती आहेत तुम्ही, या टाळ्या. तर मंडळी, विठुरायाला मनातून दंडवत घालून इथं जरा 4 शब्द बोलायचे कष्ट घेतो. तुम्ही तेवढं ते शांत चित्तानं ऐका बरं, काय महत्वाचं बोलणार. हो हा? तर मंडळी, आमच्या वागण्यात झालेला बदल पाहून आश्चर्य वाटत असेल तुम्हाला. 1000 प्रश्न असतील तुमच्या मनात. नॅचरल आहे मनात. मोहितराव बोडके पाटील इंद्रायणी दिग्रसकरांचा सत्कार करणार. आठवं आश्चर्यच म्हणावं लागेल जगातलं. विश्वास नसेल बसत. नाही ना? नाही खरं आहे ते. हा, व्यंकट महाराज आणि इंद्रायणी देवी यांच्या कार्यानं आणि साक्षात विठुरायाच्या दर्शनानं अहो आमचे ज्ञानचक्षु तुळकन उघडले असे. हा, तर सर्वप्रथम आम्ही ज्या कार्यासाठी इथं आलोय ते कार्य आधी करून घेऊ. आणि ते कार्य म्हणजे इंद्रायणी देवींचा सत्कार. आता या माऊलीने गावातल्या शाळेसाठी किती कष्ट घेतले, किती मेहनत घेतली आम्ही सांगत बसणार नाही, कारण ते अख्ख्या गावाला माहिती. आणि त्याच्यासाठी त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांनी शाळेसाठी जमीन मिळवली आणि त्या जमिनीत साक्षात विठुरायाची मूर्ती सापडली. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. फोटो घे. भूताच्या माळावर शाळा नको म्हणून आम्ही काढून विरोध करत होतो.
पण आता तोच विरोध आम्ही माग घेतोय. कारण मंडळी, या जागेचं महत्व आता वाढलंय आणि म्हणूनच आता त्याला भूताचा माळ नाही तर विठुरायाचा माळ म्हणायला सुरुवात केली पाहिजे. आणि वाटलंच तर आम्ही स्वतः खर्चानं तिथं मोठा बोर्ड लावू, विठुरायाचा माळ म्हणून. मंडळी, त्या ठिकाणी विठुरायाची मूर्ती सापडली. अहो, दैवी शक्तीचा कौलच म्हणा की याला. आणि म्हणूनच आज आम्ही इथं जाहीर घोषणा करतो की त्या भूताच्या माळावर फक्त आणि फक्त विठुरायाचं मोठं मंदिर उभा राहायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर 50,000चा किती 50,000चा धनादेश आम्ही स्वतःच्या खिशातून निधी म्हणून देतो. कसं आहे, आता आमचा मानसच आहे की त्या पावन जमिनीवर शाळा नाही तर विठुरायाचं भव्य दिव्य मंदिर उभारलं गेलं पाहिजे. मंडळी, दिग्रसकरांच्या या पवित्र मंदिरात त्यांच्या गादीच्या वारसदाराच्या सत्कार समारंभात भूताच्या माळावर विठुरायाच्या मंदिर उभारणीसाठी आम्ही स्वतः बांधील राहू अशी शपथ घेतो आम्ही. मोहितराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मोहितराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मोहितराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तिकडे विठुरायाचं मंदिर झालं तर लोकांची बुद्धाच्या माळाविषयीची भीती निघून जाईल. अहो, आदेशच आहे तसा विठुरायाचा. मोहितराव, आमची तिकडे शेती आहे, त्यात आम्हाला कसता येईल. मग मोहितराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 एक मिनिट. अहो, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? त्या जमिनीवर आता साक्षात विठुरायाचं मंदिर उभा राहणार आहे. अहो, पण आपल्या गावात आहे की विठुरायाचं मंदिर आणि ती जागा शाळेसाठी अलॉट झालेली आहे. तिथे शाळेत झाली पाहिजे ना. आता तर कमालच झाली हो. स्वतःच्या हट्टासाठी साक्षात त्या विठुरायाला सुद्धा विरोध करायला लागलात तुम्ही. तिकडं विठुरायाची मूर्ती सापडली आपल्याला. काय बोलताय? अहो, मग ती मूर्ती आपण इथंही ठेवू शकतो ना. मोहितराव, मला सांगा, विठुरायानं सांगितलंय का की त्या जागेवर मंदिरच व्हायला पाहिजे म्हणून? बघा, मनानं उलट सुलट निर्णय घेऊ नका. ती जागा शासनानं शाळेसाठी दिली, तिथे शाळाच व्हायला पाहिजे. इतक्या मेहनतीनं पाठपुरावा करून आम्ही ती जागा मिळवली. आमचं सोडा, मुलं 7-7 किलोमीटर चालत जातात शाळा शिकायला. या नादात शाळा सोडता येते ते थांबेल. मोहितराव, मुलांच्या भविष्याशी खेळू नका. विठुरायाला आवडणार नाही. विठुरायाला आवडणार नाही हे त्यानं तुला सांगितलं का?
आपल्या सगळ्यांचा निर्णय आधीच झालेला आहे. पण हे बघा मंडळी, ऐका, त्या जागेवर आधीच शाळेचं भूमिपूजन झालेलं आहे. मग काय झालं? तुमची शाळा विठुरायापेक्षा मोठी आहे का व्यंकट महाराज? नसणारच. तिथे विठुरायाचं स्थान आहे, तिकडे मंदिर झालंच पाहिजे. हो मंदिर झालंच पाहिजे. हो मंदिर झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. क्या व्यंकट महाराज क्या? अहो, लोक भावना समजून घ्या जरा. नाही, मान्य आहे आम्हाला, वयानं अनुभवानं आम्ही मोठे नाहीत तुमच्यापेक्षा. पण चांगलं काय वाईट काय याची निदान जाणं यावं. मोहितराव, मुलांच्या भविष्याशी असा पाशवी खेळ खेळू नका. पाशवी खेळ? मंडळी ऐकलं का? पाशवी खेळ म्हणजे मंदिर बांधणं. पाशवी कधीपासून झालो? इंद्रायणी देवी. अहो, दिग्रसकरांच्या गादीचा समृद्ध वारसा सांभाळत आहे तुम्ही. तुमच्या मुखी असं बोलणं शोभत नाही हो. नाही, तुमच्याच पुण्यामुळं त्या जमिनीवर आपल्याला विठुरायाची मूर्ती सापडली आणि त्यामुळं त्या जमिनीवर फक्त विठुरायाचं मंदिर उभं राहायला पाहिजे, बस. बाकी काय? हे बघा मोहितराव, लोकांना असं इंद्रायणी ये पा, दिग्रसकरांचं घरानं विठुरायाची सेवा करत आलेलं आहे. तेव्हा सुनबाई, आपण सेवेकरी आहोत. आता याला नाही म्हणण्याचं पाप तू माझ्या माती मारू नकोस. हा वहिनी, हे बघा, तुम्ही या सगळ्यामध्ये बोलू नका. व्यंकट भाऊजी, मला नाही योग्य वाटेल ते मी करणार. भले ते घरच्यांच्या विरोधात असलं ना तरी चालत. आणि इतके दिवस तुम्ही तेच करत आलायत. आई मग गावात शाळा नको का? नाही रे बाळा, नाही. शाळा झाली पाहिजे, शाळा झालीच पाहिजे. माझा शाळेला विरोध नाही, पण तिथं विठुरायाच्या जमिनीवरती नाही. म्हणूनच मी सांगते, दिग्रसकर घराण्याची थोरली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सून म्हणून आणि मंदिर कमिटीची अध्यक्षा म्हणून या ठिकाणी मी मोहितरावांना अनुमोदन देते. आपल्या गावामध्ये एक काय 10 विठ्ठलाची मंदिरं झाली ना तरी मला काही म्हणायचं नाहीये, काहीच हरकत नाही. हा आपण विठुरायाचा आशीर्वादच समजला पाहिजे. वाह, मोठे बाई, बेस्ट. म्हणजे आता त्या जमिनीवर विठुरायाचं मंदिर उभं राहणार ते फायनल आहे, बस. अजिबात नाही. ती जागा शासनानं शाळेसाठी दिलेली, तिथे आपण मंदिर कसं काय उभारू शकतो? बरोबर आहे, शाळा होणार व्हायला पाहिजे. अहो, अशा हाती आलेली जमीन निघून जाईल ना. कशी जाईल? आणि तसं जर झालंच ना तर आम्ही स्वतः दिल्लीपर्यंत जाऊ, आंदोलन करू, आंदोलन. आणि वेळ पडलीच ना तर स्वतःला पेटवून घेऊ, पण ती हातची जमीन जाऊ देणार नाही. हा, मोहितराव, मंदिरासाठी लढायचीच वेळ आली ना, आम्ही सगळे गावकरी तुमच्या सोबत असू. वर्गणी करू, श्रमदान करू, पण मंदिर तिथेच उभारू. काय मंडळी, बरोबर ना? हो, मंदिर तिकडेच उभारू. हो, मंदिर तिकडेच उभारू. हो, मंदिर तिकडेच उभारू. हो, मंदिर तिकडेच उभारू. विठुराया, आम्हा सर्वांना शक्ती दे. मोहित, तुझी विठुरायावरची श्रद्धा कळते बर का मला. हो, मग चांगलंच आहे की मास्तर. हा, नाही, पण कधी शाळेसाठी तुम्ही एवढे झगडला नाहीत.
अगदी बरोबर बोललात सर. मंडळी जरा ऐका, शांत व्हा. अहो मंडळी, आपली इंद्रायणी, आधू, इम्रान, पप्या ही सगळी पोरं शाळेसाठी अक्षरशः मरमर करतायत, झगडतायत. अहो एवढा विरोध असताना सुद्धा इंदूनं एवढं कष्ट करून शाळेसाठी जमीन मिळवली, तर सगळ्या लोकांनी मिळून तिच्यावर चिखलफेक केली. आणि आता मंदिर उभं करायचंय म्हणल्यावर सगळेजण वाटत करायला. महाराज महाराज, तुमच्याबद्दल आमच्या मनात आदरच आहे हो. आणि इंद्रायणी देवीने जे काही कष्ट घेतलेत, आता केला की सत्कार त्यांचा. अहो माफी पण मागितली आम्ही, पण हा त्या जागी विठुरायाचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे यावर आम्ही